श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि त्यातच नवनवीन सणांनाही उधाण आलेलं आहे. कारण श्रावण महिन्यामध्येच आपल्या मराठी सणांची सुरुवात होते आणि म्हणूनच श्रावण महिना ही खूप खास मानला जातो. बऱ्याच घराघरांमध्ये सर्वच जण उपवासही करत असतात. सोबतच व्रत वैकल्य असेही चालू असते. त्याचमुळे या महिन्यामध्ये बरेच जण कांदा लसूणही खात नाहीत. म्हणूनच आज आपण अगदी खास पद्धतीने मोकळा सुटसुटीत असा मटार पनीर पुलाव बनवतोय, जो की खायला खूप पौष्टिक असणार आहे. भरपूर प्रोटीन यामध्ये असणार आहे. कारण तुम्ही जर का उपवास करत असाल तर तुम्ही एक वेळेला असा पनीर पुलाव जरी खाल्ला ना तरी तो पोटभरीचा सुद्धा असणार आहे आणि शिवाय चविष्टही असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा मटार पनीर पुलाव अगदीच आवडणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी असणार आहे. चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात. मटार पनीर पुलाव बनवण्यासाठी इथे मी काही काजू घेतलेले आहेत 10 ते 12. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजूचं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर इथे आलं घ्यायचं आहे आपल्याला, असं बारीक कट करून घ्यायचं आहे आलं. तुम्ही इथे मिक्सरमध्ये बारीक फिरवून देखील घेऊ शकता. पण अशा पद्धतीने जर का कापून घेतलं ना आलं तर त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर. जितकं इथे बारीक कट करता येईल ना तितकं इथे आपल्याला हे जे आलं आहे ना ते बारीक कट करून घ्यायचं आहे. शक्य तितक्या उभ्या आकारामध्ये हे आलं मी इथे बारीक कट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत ना तर ह्या मिरच्यांना मध्ये असे स्प्लिट देऊन घ्यायचे, जेणेकरून तेलामध्ये गेल्यावरती ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अशा उडणार नाहीत. त्यामुळे अशा स्प्लिट देऊन घ्या किंवा अशा बारीक कट करून घेतल्या तरी देखील चालणार आहे. तर आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी उभ्याच आकारामध्ये कट करून घेते. आपण ह्या पुलावमध्ये बाकीचा मसाला जो असतो ना तो घालणार नाही आहोत. त्यामुळे फक्त इथे हिरव्या मिरच्यांचाच आपण वापर करणार आहे. तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे. सर्वच मिरच्यांना इथे मी मधोमध असा कट देऊन घेते. त्यानंतर जे काजू आहेत ना तर ते आपल्याला असे अर्धे अर्धे असे कट करून घ्यायचे. संपूर्ण असे मोठे मोठे ठेवले तरी देखील चालणार आहे. पण इथे मी सर्वच काजूंना कट देऊन घेतल्यानंतर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर खडे मसाल्यांमध्ये इथे काळी मिरी घेतलेली आहे मी 7 ते 8. त्यानंतर लवंग घेतलेली आहे 4 ते 5. दालचिनी तुकडा घेतलेला आहे. वेलची घेतलेली आहे हिरवी, तेजपत्ता आणि चक्रीफूल इथे मी घेतलेला आहे. पुलाव बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदळाचा वापर करणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय की असा लॉंग रेंज जो बासमती तांदूळ असतो तर त्याचा इथे वापर करायचा आहे असा पुलाव बनवण्यासाठी. तर हा जो तांदूळ आहे ना तो अतिशय मोकळा सुटसुटीत असा शिजून तयार होतो आणि परफेक्ट जर का पाण्याचं प्रमाण वगैरे झालं ना तर अतिशय उत्तम असा हा पुलाव बनवून तयार होतो. आता हे तांदूळ इथे घेताना स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कारण हे धान्य ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस त्या धान्यांना पावडर वगैरे लावलेली असते खराब होऊ नये म्हणून. तर ती पावडर धुवून निघावी यासाठी तांदूळ आपल्याला स्वच्छ इथे धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने आणि पाणी असं काढून घ्यायचं तांदळाचं. आणि त्यानंतर तांदूळ हे 10 मिनटं असेच बाजूला ठेवून द्यायचे. तांदूळ इथे भिजवून घ्यायचा आहे, पण त्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही आहे. पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा तांदूळ जो आहे ना तो भिजण्यासाठी असा बाजूला ठेवून द्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटं तांदूळ असे भिजल्यानंतर इथे एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे 1 ते 2 चमचे. शक्यतो इथे पुलाव बनवताना तुपाचा किंवा बटरचाच वापर करावा, त्यामुळे पुलावची चव आणखीनच खुलून येते. आता ह्यामध्ये काही खडे मसाले घेतले होते आपण तर ते घालायचे आहेत. सर्वच खडे मसाले इथे मी एकाच वेळेला घालत आहे. आता हे खडे मसाले आपल्याला मीडियम गॅसवर, मीडियम टू हाय गॅसवरती फुलून द्यायचे आहे आणि छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे. आल्याचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये आपण काजू घालायचे आणि लगेचच हिरव्या मिरच्या अशा परतून घ्यायच्या आहे तुपावरती. मिरच्यांना हलकेसे डाग येऊस्तोपर्यंत आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ना ते परतून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे. खूप जास्त हाई करायची नाही आहे, नाहीतर हे सर्व जे आहे ना काजू वगैरे ते करपून जातील. आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ते तांदूळ भिजवून घेतले होते तर ते तांदूळ ह्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्वच मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं तर तांदूळ आपण सुरुवातीला 2 वाट्या मोजून घेतले होते. तर ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने इथे आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी तांदूळ जर असेल तर इथे 2 वाट्या पाणी घालायचं आहे. पण आपण 2 वाट्या तांदूळ घेतल्यामुळे यामध्ये 4 वाट्या पाणी आपण इथे घातलेलं आहे. म्हणजे तांदूळ जितका आहे त्याच्या दुप्पट आपल्याला बरोबर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पुलावमध्ये. तर अतिशय मस्त असा मोकळा सटसटीत आपला इथे
पुलाव बनवून तयार होतो। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी ताजे मटार घातलेले आहेत। तुम्ही फ्रोझन मटार देखील इथे वापरू शकता। त्यानंतर पाव किलो इथे मी पनीर घेतलेलं आहे 2 वाट्या तांदळासाठी। आता हे जे पनीर आहे ना ते बारीक असं कट करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही हा मटार पनीर पुलाव बनवण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे सर्वच भाज्यांचा वापर करू शकता। फ्लावर, गाजर, फरसबी अशा सर्वच भाज्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता। आता हे जे पनीर आहे ना ते आपल्याला असं तुपावरती फास्ट गॅसवरती परतून घ्यायचे। तव्यावरती असं पनीर भाजून घेताना कधी पण गॅसची फ्लेम जी आहे ना ती मोठीच ठेवायची। कमी गॅस जर का केला तर ह्या पनीरला पाणी सुटतं आणि हे जे पनीर आहे ना ते पातळ होऊ शकतं। त्यामुळे शक्यतो हे पनीर असं परतून घेताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची। आता हे जे पनीर आहे ना यामध्ये काही मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि पुन्हा हे आपल्याला फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटभर। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हे पनीर जे आहेत ना ते मस्त असे भाजून तयार होतात। 3 ते 4 मिनिटांमध्येच याला हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे। त्याचबरोबर आपला इथे पुलाव शिजला की नाही ते पाहूया। तसं लाकडी चमचा इथे मी घेतलेला आहे। शक्यतो लाकडी चमचा जर का असेल किंवा लाटण्याचा वापर करा। लाटणं असं मधोमध घालायचं आहे बरोबर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी कमी असेल तेव्हाच आपल्याला यामध्ये पनीर ॲड करून घ्यायचं आहे। पूर्ण पुलाव जो आहे ना तो शिजून द्यायचा नाही आहे। अगदी 5 मिनिटं शिजण्याच्या अगोदर त्यामध्ये पनीर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। पनीर असं ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे। पुन्हा 5 मिनिटं याच्यावरती असंच झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा आपला मोकळा सुटसुटीत असा पुलाव बनवून तयार झालेला आहे। खूपच कमी वेळामध्ये हा मटार पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील हा मटार पनीर पुलाव एकदा नक्कीच ट्राय करा। खूप टेस्टी होतो आणि त्याचबरोबर कांदा लसूण न घालता सुद्धा अगदी चविष्ट असा हा पुलाव बनवून तयार होतो। आजच्या या पुलावमध्ये आपण कुठलाच गरम मसाला किंवा मिरची पावडरचा वापर न करता सुद्धा मस्त झणझणीत असा हा पुलाव बनवून तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।